नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे पुस्तक महोत्सवासाठी आयोजकांनी अतिशय उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध मांडणी केली आहे. काल रविवार असल्याने पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या महोत्सवाला भेट देणार आहेत. वाढती लोकसंख्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहरात नव्याने 5 पोलीस ठाणी आणि 2 नवीन परिमंडळांना अखेर शासन निर्णयाद्वारे मंजुरी मिळाली आहे. यासोबतच 830 अतिरिक्त मनुष्यबळ आणि 3 उपायुक्त तसेच 6 सहाय्यक पोलीस आयुक्त पदांनाही मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरमतर्फे 3ऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही 2 दिवसीय यात्रा 19-20 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडणार आहे. रविवारी 71व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या 5व्या आणि शेवटच्या सत्राचा पूर्वार्ध गायकांच्या सुरेल सादरीकरणाने गाजलाय. या सत्रात बुजुर्गांसह तरुण कलाकारांच्या सांगीतिक प्रतिभेचे अनेक पैलू रसिकांना अनुभवता आले. रविवारी पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरात कुंपणाच्या तारेत अडकलेल्या एका बिबट्याची यशस्वी सुटका करण्यात आली. वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त पथकाने अवघ्या 1.5 तासात हे बचाव कार्य पूर्ण केलंय. या बिबट्याला सुरक्षितपणे बेशुद्ध करून पुण्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आलं. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तपासणीत एका संगणक अभियंत्याच्या बॅगेत 12 ग्रॅम गांजा सापडला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुणे सोलापूर हायवेपासून इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव, भाटनिमगाव, भांडगाव आणि बावडा या 4 गावांना जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना या खराब रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून रस्त्यालगतची पिके देखील धुळीने माखल्याचं दिसून येतं. दौंड पोलीस स्टेशनमध्ये काल संध्याकाळी तक्रार देण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत 9 जणांविरोधात सार्वजनिक शांततेचा भंग केल्या या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.